नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राजक्ता कोटकर, रजिस्टर्ड ट्रेडमार्क अँड पेटंट एजंट. आज आपण थोडक्यात ट्रेडमार्क म्हणजे काय, ट्रेडमार्कचे काय प्रकार आहेत, ट्रेडमार्क कसे विभागले आहेत आणि ट्रेडमार्कचं व्यापारात काय महत्त्व आहे हे समजून घेऊ. ट्रेडमार्क म्हणजे व्यापार चिन्ह. तुम्ही तुमच्या बिझनेससाठी किंवा व्यापारासाठी एक नाव ठरवता किंवा एखादं सिम्बॉल ठरवता. त्या नावाला किंवा सिम्बॉलला ट्रेडमार्क असं म्हणतात. समजा तुम्ही एखादं प्रोडक्ट बनवलं असेल आणि तुम्हाला ते मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल, तुम्ही त्या प्रोडक्टला एक नाव देता, तर त्या नावाला ट्रेडमार्क म्हणतात. किंवा तुम्ही एखादी सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड करत असाल, तुम्ही त्या सर्व्हिसला नाव देता, तर त्या नावाला सर्व्हिस मार्क असं म्हणतात. ट्रेडमार्क हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे की वर्डमार्क, ज्याच्यामध्ये शब्द, अंक, अक्षरं यांचा वापर केला जातो. लोगो, ज्याच्यामध्ये डिझाईन्स किंवा सिम्बॉल्स वापरले जातात. स्लोगन मार्क, ज्याच्यामध्ये एखादं वाक्य किंवा टॅगलाईन वापरू शकता. कलर मार्क, ज्याच्यामध्ये विशिष्ट रंगसंगती वापरून तुम्ही तुमचा ट्रेडमार्क बनवू शकता. साऊंड मार्क, ज्याच्यामध्ये जिंगल्स किंवा एखादा साऊंड ट्रॅक तुम्ही वापरून तुमचा ट्रेडमार्क बनवू शकता. आणि ट्रेड ड्रेस, ज्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचं विशिष्ट पॅकेजिंग तुम्ही ट्रेडमार्कच्या अंडर प्रोटेक्ट करू शकता. ट्रेडमार्क हे 45 भागात विभागले आहेत. त्यातील 1 ते 34 भाग हे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहेत, तर 35 ते 45 म्हणजे 10 भाग हे सर्व्हिस कॅटेगरीसाठी आहेत. आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस ट्रेडमार्कच्या कुठच्या कॅटेगरीत बसते हे समजून घेण्यासाठी आपण ट्रेडमार्क क्लासिफिकेशन सिस्टीमचा वापर करू शकतो किंवा एखाद्या ट्रेडमार्क कन्सल्टंटची मदत घेऊ शकतो. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचं व्यापारात काय महत्त्व आहे? ट्रेडमार्कमुळे तुमच्या बिझनेसला एक विशिष्ट ओळख मिळते. तुमचे प्रोडक्ट्स, तुमच्या सर्व्हिस हे ट्रेडमार्कमुळे ओळखल्या जातात. त्या इतरांपेक्षा कशा वेगळ्या आहेत हे तुमच्या ट्रेडमार्कमुळे समजण्यास मदत होते. ट्रेडमार्क क्रिएट्स ब्रँड आयडेंटिटी ऑफ युअर बिझनेस अँड दॅट हेल्प्स टू एनहान्स द गुडविल ऑफ युअर बिझनेस. तुमचा ट्रेडमार्क समजा रजिस्टर्ड असेल आणि जर कोणी सिमिलर ट्रेडमार्क सिमिलर प्रोडक्ट किंवा सिमिलर सर्व्हिसेससाठी वापरत असेल, तर तुम्ही त्याला लिगली थांबवू शकता. ट्रेडमार्क संबंधित जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद.